धरणाची मूळ किंमत 253 कोटी रुपये आणि धरणाच्या दुरुस्तीवरती खर्च होत आहेत 410 कोटी रुपये। ही कहाणी आहे पुणे जिल्ह्यातल्या टेमघर धरणाची आणि इतक्या पैशांच्या दुरुस्तीवरच्या खर्चानंतर देखील काय पाहायला मिळतंय तर या धरणाच्या भिंतीतून मोठ्या प्रमाणात होत असलेली पाण्याची गळती आणि अनेक ठिकाणी या गळतीला अक्षरशः कारंज्याचं प्राप्त झालेलं स्वरूप आणि त्यामुळेच या धरणाच्या भिंतीच्या आड जेवढं पाणी दडलंय त्याहून अधिक पैसे या धरणाच्या दुरुस्तीसाठी म्हणून जिरवण्यात आलेत। 1996 साली कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत या टेमघर धरणाला मंजुरी देण्यात आली आणि सुरुवातीला या धरणाची किंमत ठरवण्यात आली 253 कोटी रुपये। धरणाचं काम सोपवण्यात आलं श्रीनिवास कन्स्ट्रक्शन आणि सोमा एंटरप्राइजेस या दोन कंपन्यांना। सोमा एंटरप्राइजेस या कंपन्यांच्या अनेक संचालकांपैकी एक संचालक होते बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले। काम सुरू झालं 2004 पर्यंत बऱ्यापैकी त्याला गती देखील होती, मात्र हे काम होत असताना या धरणाच्या भिंतीच्या मजबूतीसाठी जे ग्राउटिंगचं काम होणं अपेक्षित होतं ते काम व्यवस्थित झालं नाही आणि त्यामुळे सुरुवातीपासूनच हे धरण गळायला लागलं। 2010 पासून या धरणामध्ये पूर्ण क्षमतेने पाणी साठवायला सुरुवात झाली आणि त्यानंतर हळूहळू ही गळती वाढत गेली। पुणे शहराला पिण्याचं पाणी पुरवणारी आणि पुणे जिल्ह्याला शेतीसाठी पाणी देणारी खडकवासला धरण साखळीतील जी 4 धरणं आहेत त्या 4 धरणांमध्ये या टेमघरचा समावेश होतो। पुण्याच्या अगदी उशाला असं हे धरण आहे। पुण्याहून लवासाकडे जाताना या धरणाची ही भिंत सगळ्यांच्या नजरेस पडते आणि त्यामुळं या धरणाच्या भिंतीतून होणारी ही गळती धोकादायक ठरते। एबीपी माझानी धोकादायक पद्धतीने या धरणाच्या भिंतीतून होत असलेली ही गळती जुलै 2016 मध्ये समोर आणली आणि त्यानंतर जलसंपदा विभागाकडून कारवाईला सुरुवात झाली। ज्यांच्या कारकिर्दीमध्ये हे धरण बांधण्यात आलं ते जलसंपदा विभागाचे इंजिनियर्स, अधिकारी, कंत्राटदार आणि संबंधित कंपन्या अशा एकूण 23 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। अनेकांचं निलंबन करण्यात आलं आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या धरणाला भेट दिली। दुसरीकडे या धरणाच्या भिंतीच्या दुरुस्तीसाठी टप्प्याटप्प्याने पैसे मंजूर व्हायला सुरुवात झाली आणि आत्तापर्यंत मागील 9 वर्षांमध्ये या धरणाच्या दुरुस्तीवरती 95 कोटी रुपये खर्च करण्यात आले। प्रत्येक वेळी दावा करण्यात आला की इतक्या पैशांच्या या दुरुस्तीनंतर धरणाची गळती थांबली आहे, मात्र धरणाच्या भिंतीकडे पाहिल्यानंतर आपल्याला पाण्याचे हे ओहळ पाहायला मिळतात आणि अनेक ठिकाणी या भिंतीतून पाण्याची अक्षरशः कारंजी उसळत असल्याचं दिसून येतं आणि सतत होणाऱ्या गळतीमुळे धरणाच्या या भिंतीवरती अनेक ठिकाणी शेवाळ साचलंय, अनेक झुडपं उगवली आहेत, अनेक ठिकाणी ही भिंत फुगली आहे आणि त्यामुळे ती धोकादायक ठरली आहे आणि त्यामुळे आता या धरणाच्या भिंतीच्या दुरुस्तीसाठी नव्याने 315 कोटी रुपये राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेले आहेत। म्हणजे आधीचे 95 कोटी आणि हे 315 असे मिळून 410 कोटी रुपये या धरणाच्या दुरुस्तीवरती खर्च होत आहेत आणि धरणाची मूळ किंमत होती 253 कोटी आणि ही 253 कोटी रुपये किंमत पुढे धरण जेव्हा बांधून पूर्ण झाला तेव्हा वाढून 272 कोटी रुपयांपर्यंत होती। मात्र 2016 नंतर दुरुस्तीवरती होणारा हा 410 कोटी रुपयांचा खर्च त्याहून अधिक आहे आणि एकूण दुरुस्तीसाठीचं जे प्रपोजल आहे ते 711 कोटी रुपयांचं म्हणून जलसंपदा विभागाकडून तयार करण्यात आलेलं आहे। त्यामुळं या धरणातून पाणी जेवढं साठवण्यात आलं त्याहून कितीतरी अधिक पैसा या धरणाच्या दुरुस्तीच्या नावाखाली जिरवण्यात आला असं म्हणायला वाव आहे। दुसरीकडे जी कारवाई करण्यात आली होती ती तोंडदेखली होती। पुढे कोणावरतीही पोलिसांनी अटकेची कारवाई केली नाही। ज्यांना निलंबित करण्यात आलं होतं
त्यांना देखील निलंबन मागे घेऊन पुन्हा सेवेमध्ये सामावून घेण्यात आलं. एवढंच नाही तर या धरणाचं काम उत्तम प्रकारे केलंय असं म्हणत तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्याकडून सोमा एंटरप्राइजेसच्या एका संचालकांचा एका जाहीर कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात आला, त्यांचा गौरव करण्यात आला. मात्र दुसरीकडे आपण या धरणाची गळती पाहतो आहोत. तर याच कालावधीमध्ये अविनाश भोसले यांचा उत्कर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. अनेक पंचतारांकित हॉटेल्स, अनेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, सर्वपक्षीय राजकारण्यांसोबतची त्यांची उठबस, त्यांच्या दिमतीला असलेली हेलिकॉप्टर्स, हे सगळ्यांनी पाहिलं. आणि दुसरीकडे हे टेमघर धरण आणि यासारखी इतरही महाराष्ट्रातील धरणं अशा प्रकारे धोकादायक पद्धतीने गळताना आपण पाहतो आहोत. इतके पैसे खर्च होऊन देखील गेल्या अनेक वर्षांमध्ये महाराष्ट्रात सिंचन का वाढलं नाही याचं हे उत्तर आहे. यातून पाण्याची तर नासाडी होते आहेच, लोकांचा पैसा तर असा वाया जातो आहेच दुरुस्तीच्या नावाखाली. त्याचबरोबर या धरणाच्या समोरच्या बाजूला जी गावं आहेत त्या गावामध्ये राहणाऱ्या लोकांना देखील अक्षरशः जीव मुठीत धरून जगावं लागतंय. टेमघर धरणाची ही भिंत आणि या भिंतीच्या बरोबर समोर आहे लवारडे नावाचं गाव आणि या गावातील हे ग्रामस्थ. कसं राहता तुम्ही खास करून पावसाळ्यामध्ये? पावसाळ्यामध्ये आम्ही पाऊस चालू झाला की आम्हाला आमची लोक नाही, लहान मुलं ना सगळी बाहेर पडतात तिकडे वरती डोंगरावर राहायला. या धरणाची गॅरंटी नाहीये, अक्कल लिकीज आहे सगळं. कंपनी आहे म्हणून आमची लोक रात्रीच्या भिवून मला धरण बिरण फुटन तर बारकी अशी नका आणली पोरं घेऊन पळतात रात्रीच्या. वरती जाता तुम्ही? हा, वरती तिथं राहतो. हे इथं कंपनी जंगलात आहे तिथं जाऊन राहतात. अच्छा, तुम्ही? सगळीच आम्ही जातो भीतीने पळतात. रात्रीच्या पोरं लेकरं घेऊन पळायचं. भिंती वरून पाणी पडायला लागलं की झोप रात्रीच्या लागत नाही. लिकेज आहे ना, ते लिकेज आहे सगळं डॅम. तुम्ही जाऊन बघितलं तिथं किती पाणी वाहतं ते? खूप पाणी वाहतं, वरून पण पाणी येतंय, वरून धरणाहून पाणी लिकीस आहे तिकडून पण पडतं सगळं पाणी. या वेळेला तर 3 वेळा धरणाहून पाणी पडलंय. 3 वेळा झाले. 3 वेळा माणसं लोक पळून जातात. हे मग तुम्ही विचारता का? हे जे काही जलसंपदा विभागाचे अधिकारी आहेत त्यांना विचारल्यावर काय सांगतात ते? लक्ष दे कोणच देत नाहीत. आता उलट ते काय म्हणतात माहिती आहे, इथून उठायचं बघा तुम्ही फक्त, ही इरिगेशनची जागा आहे, इथं तुम्हाला जागा पण नाही भेटणार. अच्छा, पण ह्या गावातल्या लोकांना, तुम्हा सगळ्यांना हा धोका इतके दिवस आहे, तर मग या गावचे कोणी लोकप्रतिनिधी असतील, त्यांच्या मार्फत जिल्हाधिकारी असतील किंवा आणखी कोणी यंत्रणा असतील, ह्यांच्यापर्यंत तुम्ही सांगितलंय का हा तुमचं सगळं? हो, सांगितलंय. करतात प्रयत्न ते, पण आता ते हे इरिगेशनची जागा आहे त्यामुळे काय बोलत नाही. मग आता या पावसाळ्यात पण असंच राहणार तुमचं? असंच राहणार आता वर्ष वर्षानुवर्ष असंच असंच राहतोय. तुम्हाला माहिती आहे का या धरणासाठी किती खर्च झालाय तो आतापर्यंत दुरुस्तीसाठी? 95 कोटी रुपये या धरणाच्या दुरुस्तीसाठी खर्च झालेत. पण 9 वर्षामध्ये काही गळती थांबली आहे का? तुम्हाला काय जाणवलं का? हा, थोडीफार झाली गळती कमी. तुम्हाला काय जाणवलं? हा, थोडीशी झाली गळती कमी. लिकेज चालू आहे आता पण. अच्छा, चालू आहे आता चालू. आणखी 315 कोटी रुपये मंजूर झालेत. तर इतके पैसे खर्च होत आहेत या धरणाच्या गळतीबद्दल रोखण्यासाठी. 9 वर्षांमध्ये काही तुमचा अनुभव म्हणजे पूर्ण बंद झाली असा? नाही, पूर्ण नाही बंद झाली, चालूच आहे अजून. आता समोर चालू, तुम्ही फोटो काढून घेऊ शकता इथे. नाही, आम्ही जाऊन आलो तिथे. हा, हे बघा इथं आपलं पाऊर अशी ना, पाऊर समोर ना ह्या म्हणले 2 होल आहेत आता. पाणी आज चालू आहे तिथून. तो तरी आम्ही इथंच राहतो. आम्हाला सोयच नाही, कुठं राहण्याची जागा नाही. राहायचं मग इथंच राहायला लागतं ना आम्हाला. पण पुन्हा रोशनची जमीन आहे. हा, ही इरिगेशन तुमची मूळ गावं किंवा मूळ तुमचं जे गाव होतं, घर होतं, तर ह्या धरणामध्ये गेलेलं आहे? धरणामध्ये गेलेलं नाही, पहिल्यापासून हीच वस्ती आमची. डॅम फक्त वरती गेलाय ना, पाठीमागून आपली. तुम्ही इथले मूळ आदिवासी? फक्त वॉल कंपाऊंड पाठीमागून घेतलेले, ही वस्ती आहे तशीच आहे. फक्त इरिगेशनने फक्त हाफिसच्या पाठीमागूनच घेतले हे आपले वॉल. तर संपूर्ण पुण्याला ज्या धरणातून पाणी जातं, ते धरण ज्यांच्या जागेमध्ये उभारण्यात आलं
ते हे आदिवासी आणि आज या धरणाच्या भिंतीच्या बरोबर समोर त्यांच्या पिढ्यानपिढ्या हे असे जीव मुठीत धरून जगतायत. तुमचे वडील आजोबा वगैरे राहत असतील ना इथं? तीन पिढ्या झाल्या, तीन टोटल. हा? 3 पिढ्या झाल्या. अच्छा. आता ही तुमच्या हातामध्ये ती चौथी. ही चौथी आहे. चौथी पिढी आहे आमची. तर इतक्या पिढ्या या सगळ्या लोकांनी अशा अवस्थेमध्ये त्यांचं आयुष्य या ठिकाणी व्यथित केलंय किंवा आयुष्य जगलेत आणि तरी देखील या धरणाची गळती अद्याप थांबू शकलेली नाही. आणि दुसरीकडे या गळती रोखण्यासाठीचा जो पैसा आहे तो मात्र अक्षरशः पाण्यासारखा खर्च झालाय. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.